पुण्यात 113 गुंठे जमिनीच्या ताब्यावरून राडा। जमिनीचा ताबा घेण्यासाठी उतरले 50हून अधिक बाउन्सर्स। काम करू नका, तुम्ही काम थांबवा ना। बंद करा सर, असं नाही ना, बंद करा सर। मिळकतीच्या ताब्यावरून विजय रौंद आणि खर्डे पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप। 2024 नंतर आज तगायत सदरच्या मिळकतीवरती विजय रौंदळ साहेब यांचा मालकी हक्क आहे। अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील यांनी जवळपास 100 ते 150 जणांचा बेकायदेशीर जमाव निर्माण करून त्या सदरच्या मिळकतीवरती घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला। कोणी तिथं बाउन्सर दिसत नाहीये, सगळे काम करणारे वर्कर्स आहेत। ड्रेस नाही ना, एक बाउन्सरचा फोटो पण नाहीये। युनियन बँकेनं सदर मिळकत तीर्थ स्पेसला दिली असतानाही खर्डे पाटलांचा विरोध का? मिळकतीत जबरदस्तीनं घुसून तीर्थ स्पेसची तोडफोड आणि राडा घालणारे बाउन्सर्स नेमके कुणाचे? पहा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। म्हाळुंगे येथील 113 गुंठे जमिनीचा नेमका वाद काय? नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। पुण्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे परिसरातील पडाळे गट क्रमांक 9 मध्ये तीर्थ स्पेस युनिट 4 च्या तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेल्या जमिनीच्या ताब्यावरून 2 बिल्डरमध्ये वाद निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडली। तीर्थ स्पेस युनिट 4 न युनियन बँकेकडून 105 कोटी रुपयांना लिलावात रीतसर खरेदी केलेल्या जागेवर ताबा घेण्यासाठी लोखंडी रॉड्स, जेसीबी आणि 60हून अधिक बाउन्सरचा वापर करून सुरक्षा रक्षकांना धमकावून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न खर्डे पाटलांनी 27 तारखेला पहाटे केल्याचा आरोप तीर्थ स्पेस युनिट 4 न केला। तर पावसाळा असल्यामुळे आम्ही आमच्या जागेचं पोझिशन घेण्यासाठी गेलो होतो। आम्ही बाउन्सर वगैरे घेऊन गेलो नाही, आम्ही कुणालाही धमकावलं नाही, मारहाण केली नाही, अशी प्रतिक्रिया खर्डे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे परिसरातील पडाळे गट क्रमांक 9 मध्ये तीर्थ स्पेस युनिट 4 च्या तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त बाजार मूल्य असलेल्या जमिनीच्या ताब्यावरून 2 बिल्डरमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना घडली। तीर्थ स्पेस युनिट 4 न युनियन बँकेकडून 105 कोटी रुपयांना लिलावात रीतसर खरेदी केलेल्या मालमत्तेवर अरुण वेणुगोपाल खर्डे पाटील, प्रसाद अरुण खर्डे पाटील यांच्यासह 50 ते 60 बाउन्सरने मिळून 27 जुलै रोजी पहाटे हल्ला केला। सुरक्षा रक्षकांना अमानुष मारहाण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड तसेच मालमत्तेचं नुकसान केल्याचा आरोप तीर्थ स्पेस युनिट 4 न केलाय। युनियन बँक ऑफ इंडियाच्या पुणे ॲसेट रिकव्हरी ब्रँच कडून 31 मार्च 2024 रोजी तीर्थ स्पेस युनिट 4 LLP न ही जमीन कायदेशीर लिलावात 105 कोटी 5 लाख रुपयांना खरेदी केली। बँकेने सर्व कागदपत्रांसह शांततापूर्ण ताबा तीर्थ स्पेसचे भागीदार विजय तुकाराम रौंद यांच्याकडे सोपवला होता। मात्र 27 जुलै 2026 रोजी अचानक खर्डे पाटील आणि त्यांच्या 50 ते 60 बाउन्सरने जेसीबी मशीन आणि पांढऱ्या रंगाच्या SUV मधून या ठिकाणी धडक दिली। हातात लोखंडी रॉड्स घेऊन आलेल्या या टोळक्यानं तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना धमकावलं आणि त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचबरोबर पत्र्याचं कंपाऊंड, त्याचबरोबर तीर्थ स्पेसचा बोर्ड त्या ठिकाणावरून काढून तोडण्यात आला आणि त्या जागी खर्डे पाटील असा बोर्ड लावण्यात आल्याचा आरोप तीर्थ स्पेस यांनी केलाय। पाहुयात ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी नेमकी काय माहिती दिली। साधारणतः मला सांगा, काय सगळं घडलेलं होतं सकाळी आणि कधी ही घटना घडली? सकाळी 6 वाजता घटना घडली। इकडनं पाठीमागून 7-8 लोक आले आणि मला 4 लोकांनी पकडलं आणि त्या ह्यांना 4 लोकांनी पकडलं आणि पहिलं मोबाईल काढून घेतला आणि नंतर लगेच कॅमेरे तोडफोड करायला चालू केली आणि डायरेक्ट गेट खोलून गाडी आतमध्ये घेतल्या। 100 पेक्षा जास्त होते लोक आणि आतमध्ये कोंडून ठेवलं आणि कॅबिनच्या बाहेर 5-6 लोक थांबले। बाहेर यायला चान्स नाही आम्हाला भेटला, बाहेर येऊच दिलं नाही आम्हाला।
तुम्हाला आत्मकल्पना कशी दिली, माहिती कशी कल्पना द्यायला चान्सच भेटला नाही तर चान्सच जो कोण बाहेरून येईल त्याला हाताला पकडून आणून आतमध्ये बसवायचं. त्यांना म्हणजे कोणाला चान्स भेटू दिला नाही त्यांनी. पण नाही सांगता येणार, पण ज्यावेळेस बाहेर पब्लिक भरपूर जमा झाली ते, कारण बाउन्सर वगैरे त्यांची माणसं जेवढी होती की जेणेकरून इथं काहीतरी झालंय असं वाटत होतं, त्यामुळे कळलं असतं किंवा लेबर एखादा येत गाड्या होतं भरपूर आल्या ना त्यांच्यामुळे नंतर गाड्या भरपूर झाल्या. JCB ती टेम्पो ती मटेरियलचे पूर्ण एकाच वेळेस आले. गेट खोलल्यानंतर पूर्ण म्हणजे चान्सच आम्हाला भेटू दिले. त्यांनी स्वतः गेट खोलून गाड्या आतमध्ये घेतल्या. आम्हाला बाहेर यायला चान्सच नाही भेटला. त्यांनी स्वतः गेट खोलून गाड्या आतमध्ये घेतल्या. डायरेक्ट फटाफट कामं चालू केली. तिथं बांधकाम होतं, इथं पत्रा होतं, हे शेड त्यांनी काढलेलं आहे, हे ते पूर्ण काढून त्यांनी तोडून हे सगळं माती बिती पडलेली आहे ते इथं आणून ठेवले आणि हे त्यांनी कंपाऊंड मारले रात्री, म्हणजे सकाळी ज्यावेळेस आलं तर ते अख्खं कंपाऊंड मारलेलं. हो त्यांनी मारलं सकाळी मारले. सकाळी ज्यावेळेस ते चालू झालं आम्हाला तर काय बाहेर येता येत नव्हतं, कारण त्यांची 5-6 लोक होते आमच्याकडे. खड्डे खोदले लगेच पाठीमागून लगेच मटेरियल मध्ये लोक सोबतच होते. JCB मटेरियल आणि ते सिमेंटचं नाही का मिक्सर असतं ना, ती कॉन्क्रीटची गाडी, ती सर्व सोबतच म्हणजे त्यांनी चान्सच आम्हाला. आमचे सर लोक माहिती झाल्यावर ते आले. मग आता थोड्या वेळापूर्वी आता सगळे बाहेर गेलेले आहेत, त्यामुळं आम्ही आता आतमध्ये आलो. आम्हाला म्हणले अजिबात बोलायचं नाही, तुम्ही इथंच थांबा. नाही आमच्यापाशी 4-5-6 लोक थांबवले, त्यामुळे आम्हाला बाहेर काय बोलता नाही आला. मोबाईल घेतला, आम्ही कॉन्टॅक्टच करू शकलो. धक्काबुक्की केली तेवढं, मोबाईल घेते मोबाईल घेताना धक्काबुक्की करून असं पकडून काय जणांनी पकडलं, काय जणांनी मोबाईल म्हणजे तिथं आतमध्ये बसवलं, त्यानंतर आम्हाला बाहेरच येता नाही आलं. या घटनेनंतर तीर्थ स्पेसच्या वतीनं तातडीनं बावधान पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दाखल केली गेली. इतकंच नाही तर 28 जुलै रोजी पुण्याच्या 14व्या जॉईंट सिव्हिल जज अर्थात सिनियर डिव्हिजन कोर्टानं प्रतिवादी क्रमांक 19 हे जबरदस्तीनं कायदा हातात घेऊन ताबा मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रथम दर्शनी मान्य करत जमिनीवर स्टेटस को ठेवण्याचे आदेश दिले. मात्र सिव्हिल कोर्टाने ताशेरे आणि एवढा मोठा दखलपात्र गुन्हा घडूनही बावधान पोलीस ठाण्यानं गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. अखेर वैतागून तीर्थ स्पेसचे भागीदार विजय रौंदळ यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून बावधान पोलिसांच्या निष्क्रियतेची तक्रार केली आणि तात्काळ FIR नोंदवण्याची मागणी केली. पाहुयात या बाबतीमध्ये तीर्थ स्पेसच्या वकिलांनी नेमकी काय माहिती दिली. सर्वे क्रमांक 9/10 म्हाळुंगे येथील मिळकत युनियन बँकेने 2021 रोजी सरफेसी ऍक्ट खालचे सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून घेतली होती. सदरची मिळकत युनियन बँकेने 2024 रोजी आदरणीय विजय रौंदळ तीर्थ स्पेसेस युनिट 4 LLP यांच्या नावे रीतसर कायदेशीर दस्तावेजाद्वारे केलेली आहे. 2024 नंतर आज तगायत सदरच्या मिळकतीवरती विजय रौंदळ साहेब यांचा मालकी हक्क आहे, त्यांची वहिवाट आहे. सदरच्या मिळकतीवरती त्यांचं ऑफिस आहे, कंपाऊंड आहे, CCTV कॅमेरेज आहेत आणि रोज दैनंदिनचं काम तिथं चालू असतं. दिनांक 27 जुलै 2026 रोजी अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील यांनी जवळपास 100 ते 150 जणांचा बेकायदेशीर जमाव निर्माण करून त्या सदरच्या मिळकतीवरती घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या मिळकतीवरती उभा केलेले CCTV कॅमेरे, तीर्थ स्पेस LLP चे बोर्ड्स असतील व तिथले कॅबिन असतील, त्या कॅबिन मधले महत्वाचे कागदपत्र असतील, या सगळ्यांची नासधूस करण्यात आली होती. तिथले सिक्युरिटी गार्ड्स यांना बंदिस्त करण्यात आलं होतं, अशी माहिती आमच्या पक्षकारांनी आम्हाला दिली. ताबडतोब आम्ही सदरची घटना बावधान पोलीस स्टेशन यांचे सिनियर PI अरविंद पवार साहेब यांना लेखी तक्रारीद्वारे कळवलेली आहे. सदरची तक्रार इतकी गंभीर स्वरूपाची असताना देखील आज तगायत अरविंद पवार साहेबांनी कुठल्याही प्रकारचं ह्याच्यावरती कॉग्निजन्स घेतलेला नाही आहे. दिनांक 27 रोजी ही सदरची घटना थांबवण्याकरता दिवाणी न्यायाधीश सो यांच्याकडे आम्ही अर्ज केले असता दिवाणी न्यायाधीश यांनी देखील असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की अरुण खर्डे पाटील व प्रसाद खर्डे पाटील
यांनी कायदा हातात घेतलेला आहे आणि त्याचमुळे सदर त्यांच्या कृत्याला ह्या आदेशानुसार कोर्टाने ताशेरे ओढले. आमच्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. आम्ही कोणतीही तोडफोड किंवा सुरक्षा रक्षकांना मारहाण केली नाही. आम्ही त्या ठिकाणी बाउन्सर वगैरे घेऊन आलो नव्हतो. पावसाळा असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागेचं पोझिशन घेण्यासाठी गेलो होतो. याच जागेचा 7/12 113 गुंठ्यांचा आहे. त्यापैकी 15 गुंठ्यांवर माझा दावा आहे असं प्रसाद खर्डे पाटील म्हणाले. 27चा पाठेपेक्षा आम्ही जे आमचा कंपाऊंड होतं, आमचा जे जागा होती, आम्ही प्रॉपर पाऊस धो पाऊस चालू असल्यामुळे आम्ही आमचं पोझिशन प्रोटेक्ट करत होतो. आमचे समारण तिथं काही लोक काम करत होते, जे फॅब्रिकेटर्स होते, वर्कर्स होते, हेल्पर्स होते. ते तिथं काही काम करत असताना त्यांनी येऊन आमचं पोझिशन डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. आम्ही तिथं तुम्ही फोटोमध्ये त्यांनी जे पण फोटो सबमिट केलेले, कोणी तिथं बाउन्सर दिसत नाही आहे. सगळे काम करणारे वर्कर्स आहेत, सगळे पुरुष आहेत, जे काय फॅब्रिकेटर्स आहेत, काय हेल्पर्स आहेत. जे आता एवढा धो पाऊस चालू असताना JCBची तर मदत लागतेच. तर JCB पत्रे लावायला आणि पोल लावायला जे काय बाकीचे उरलेले जागा होती तिथं मदत करत होती. तर कुठंच तिथं एकही त्यांनी जे कोर्टात फोटो सबमिट केलेले कुठंच कोणा बाउन्सरचा एक ड्रेस नाही ना, एक बाउन्सरचा फोटो पण नाही आहे. सदर त्यांचं असं म्हणणं आहे, थोडक्यात सांगायला गेलं की ते म्हणतात की आम्ही जागा युनियन बँक ऑफ इंडियाकडनं घेतलेली आहे. उद्या युनियन बँक ऑफ इंडियाने जर शनिवार वाडा विकायला काढला तर शनिवार वाडा काय युनियन बँकेचा असं नाही होत. युनियन बँकेने काही फॅक्ट्स त्यांच्यापासून लपवलेले असतील. कारण का हे जेव्हा ऑक्शन झालं त्याच्या आधीपासून त्या प्लॉटची मोजणी झालेली आहे. तिथं ऑलरेडी काही लँडलॉर्ड्स आहेत, तिथं सगळं आहेत गोष्टी पहिल्यापासून. गुगल मॅप्सवर पण सगळ्या गोष्टी सविस्तर दिसत आहेत. आम्हाला असं वाटतं की ही जागा आमची आहे, आमची मोजणी आहे, आमचं PMRDAचं झोनिंग आहे, आम्ही 7/12 आहे, एवढंच. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सगळं झालंय असं सगळं सांगितलं जाते. तसे डॉक्युमेंट आहेत. त्याच्याबद्दल आम्हाला काही माहीत नाही. न्यायालय आता सगळे डॉक्युमेंट्स बघतील आणि त्यांना न्यायालयाला जे आदेश द्यायचे, जे कारवाई करायचे ते न्यायालय करतील. तर 113 गुंठेपैकी 15 गुंठ्यावरचा क्लेम आहे. मला बाकी कोणाच्या प्रॉपर्टीवरचा क्लेम नाही आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे परिसरातील पडाळे गट क्रमांक 9 मध्ये कोट्यवधी रुपये जमिनीचं मूल्य असलेल्या जागेवरून 2 बिल्डरमध्ये वाद झाला. आमच्या सुरक्षा रक्षकाला खर्डे पाटील आणि त्यांच्या बाउन्सर्सनी मारहाण करून धमकावलं आणि जबरदस्तीने आमच्या जागेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तीर्थ स्पेसनं केलाय. त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी बाउन्सर घेऊन गेलोच नव्हतो. आम्ही आमच्या जागेचं पोझिशन घेण्यासाठी गेलो होतो असा दावा प्रसाद खर्डे पाटील यांनी केलाय. मग त्या ठिकाणी आलेले बाउन्सर्स नेमके कुणाचे होते? मग त्या ठिकाणी असणारे CCTV कॅमेरे कुणी फोडले? या प्रकरणात कोट्यवधींची जमीन, थेट कोर्टाचा आदेश, CCTVची तोडफोड आणि सुरक्षा रक्षकांवरचा हल्ला झाल्याचा आरोप केला गेल्यानंतरही बावधार पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आता या प्रकरणात काय कारवाई करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.